जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर आज होता आपला मित्र अथर्वचे घर वास्तू. तर आपल्याला घर वास्तूला जायचं होतं. सूर्यभाऊ आला आपल्याला घ्यायला, त्याच्या गाडीवर बसलो, निघालो. मग पहिले पेट्रोल पंपवर गेलो, तिथे पेट्रोल वगैरे टाकलो, निघालो. बघ मस्त सिटी फिरत अथर्वच्या घराकडे. मग काय अथर्वच्या घरी पोहोचलो तर तो आमचीच वाट बघत होता आणि घराच्या बाहेरून वगैरे तर मस्तच होतं. त्याला घर दाखव म्हटलं तर तो सगळ्यात आधी वरच येत होता. चला म्हणे सगळ्यात आधी वरचेच बघा म्हणे, लोक खालचे बघते म्हणे, तुम्ही वरचे बघा म्हणे. मग अंदर गेलो तर काही नाही, पण हा बाथरूम दाखवला म्हणे, इथं बड्या पद्धतशीर मध्ये आंघोळ करायची म्हणे. मग काय घर वगैरे बघून घेतलं. बाहेर गेलो तर बघा हे आहे आपली 9वीची गँग. मयंक भाऊ तर मस्त बॅनर बघत होता, जय श्रीराम म्हणे. हाय आपला शंतनू भाऊ आणि हाय मयंक भाऊ, हाय ध्रुव म्हणजे कॉमन आणि हाय आपला सिद्धू. आणि हे सगळे पोट्टे मस्त कथाने करत होते इकडे. हाय आपला संस्कार भाऊ. मयंक भाऊ म्हणे हा घामानी आंघोळ करून आलाय म्हणे. मग हाय आपला रेयान बुंदी. मग काय सगळे पोट्टे निघालो अथर्वच्या घरी. शंतनू तर चल्लो म्हणे. मग काय सगळे पोट्टे एक एक करून गेलो घरांदर. मग सगळ्यांनी काय मस्त घर वगैरे बघून घेतले 1 नंबर मध्ये. मग काय सगळ्यांनी आम्ही गिफ्ट दिला. काकू आणि काकाजीला गिफ्ट तर मस्तच आवडलं होतं. सगळ्या पोट्ट्यांनी जय शिवराय म्हटलं. मग निघालो घराच्या बाहेर. सगळे पोट्टे तर जेवणाकडेच धावत होते, चला म्हणे जेवण करायला. मयंक भाऊ म्हणे लोकांपेक्षा जास्त तर पोट्ट्याचीच लाईन दिसत आहे म्हणे इथं. सगळेजण मस्त प्लेट घेऊन लागून गेले लाईन मध्ये. मग काय सगळेजण जेवण वगैरे घेतले. सगळेजण मस्त जेवण करत होते. संस्कार भाऊ तर काही बघतच नव्हता, मस्त खात होता. मग काय सगळ्या पोट्ट्याचे जेवण वगैरे, सगळ्या पोट्ट्याला बाय म्हटलं, ते पण मस्त बाय केले. निघालो मग सूर्यम आणि मी गाडी घेऊन घराकडे. काय सूर्यमनी मला घरी सोडलं, तो निघाला घराकडे, मी पण निघालो घरी. तर मग काय हा ब्लॉग इथंपर्यंतच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, त्याच्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.